हाय मित्रांनो, सगळ्यात पहिले तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी एवढंच सांगेल, हा चित्रपट बघून मित्रांनो, कधी कधी काय होतं की काही लोक ट्रेलरवरून खूप जास्त गोष्टी जज करतात. इनफॅक्ट कधी कधी मी पण करतो. या चित्रपटाविषयी यू कॅन से दॅट की ट्रेलरवरून थोडंसं माझं एक्सपेक्टेशन्स कमी होत्या जेव्हा मी ट्रेलर बघितलेला. पण या चित्रपट बघून असं वाटलं की काहीतरी रिलॅक्सेशन आहे. आता पार्ट टू जेव्हा आपण कुठे येतं तेव्हा सगळ्यात मेन गोष्ट ही असते की एक दडपण असतं डायरेक्टर प्रोड्युसरवर की त्याच्या पुढे पार्ट टू लागला आहे, तो आला एक अँगल. ऑन सिरियस नोट, या चित्रपटाचा जो एक्सपिरियन्स माझा होता, जे काही पंच लाईन आहे ना, ते तुम्हाला खूप हसवतील. स्टोरी खूप सिम्पल आहे, एक केसवर आहे आपण म्हणू शकतो, पण खूप सुंदर तऱ्हेने रायटिंग, ऑब्व्हियसली फनी रायटिंग खूप छान आहे. काही डायलॉग्स तुम्हाला यस नो वाटू शकता, मे बी आवडतील नाही आवडणार, पण जे काही हेटर्स आहेत त्यांच्यापासून मी सिरियसली सांगतो, इग्नॉर देम. कारण आणि आत्ता काही जणांचं म्हणणं आहे की हा एक रिमेक अँड ऑल ब्ला ब्ला ब्ला. हे पहा मित्रांनो, मी एवढंच सांगेल, तुम्हाला जर एंटरटेनमेंट हवी असेल तर हा चित्रपट नक्की बघा. बाकीचे जे कोण काय बोलतं, कोण काय नाही बोलत, तुम्ही डिसाईड तुमचं करा. मला असं पर्टिक्युलरली वाटतं की आजकाल काही रिव्ह्यूअर्स मुद्दाम काही चित्रपटांचं असं तुमच्यासमोर दर्शन करवतात की मे बी तुमच्या मनात पहिल्यापासूनच आडी व्हावी. सो हे तुमच्यावर सोडतो मी. बाकी चित्रपटाची स्टोरी सिम्पल आहे खूप. हां, कॉमेडी खूप छान आहे आणि काही डायलॉग्स डेफिनेटली तुम्हाला आवडतील. बाकी ओव्हरऑल काम सर्वांनी सुंदर केलं आहे, आउटस्टँडिंग. पण चित्रपटाची स्टोरी मे बी तुम्ही म्हणू शकता की याआधी तुम्ही या टाईपचे चित्रपट बघितले. सो तो एक यू कॅन से दॅट ड्रॉबॅक आहे. पण बाकी तुम्हाला एंटरटेन तर करतो आहे. आणि जेव्हा फेस्टिवल आहे, तुम्हाला जर एंटरटेनमेंट, जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे आहेत आणि जस्ट एंटरटेन व्हायचं आहे, तर हा चित्रपट थिएटर्सला नक्की बघा, असं माझं मत आहे. 5 मधून 3 स्टार देईल मी या चित्रपटाला.